आता असं आहे, आमच्या घराजवळ गोटणे गावठण, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. थोड्याच दिवसात आपले लाडके गणपती बाप्पा येतले. घर वगैरे झाडलंय, कलर वगैरे मारूचो असा. आणि संध्याकाळची वेळ असा 8 वाजान गेलेली असत. आणि असं थंयसर बसलेलं आहे आणि माझं लक्ष पडलं आमच्या दरवाजावर. दरवाजाच्या वर बरोबर एक शेपटी दिसली मला, सापाची. साप म्हटला की थोडीफार भीती वाटतात. आणि तो पण घरात येलेलो असा. अळमी काढून खाऊन बरेच दिवस झाले. नागपंचमी पण झालेली असा. बरेच वर्षा मी अळमी काढतो असे, पण अजून ताकद तरी साप माझ्या घराजवळ काय इलेलो नाही. बऱ्याच लोकांचो समज असा की अळमी काढताना बोलता नाही किंवा पेडावरच अळमी येतात, दुखवता नाही, साप घराकडे येतात. तो ह्यो साप जो इलेलो असा तो बरोबर दरवाजाच्या वर असा. स्पायडर कीटक खाऊ केलेलो असा. तो कोळी वगैरे असत, बरेचसे कोळी असतात, ते कोळी खाऊ केलेलो असतात किंवा बारीक बारीक कीटक असतात, वाळी वगैरे असतात, तो खाऊ साप येतात. मागावर काय साप कधी येत नाही. आज माझ्या तर आमच्या तर घराकडे अजून काय साप इलेलो नाही. ही पहिलीच वेळ असा आमच्या घराजवळ साप येऊची. तर आमचे एक मित्र असत, योगेश साटम म्हणून, ते सर्पमित्र असत आणि सिंधुदुर्ग पोलीस असत. त्यांना एक फोटो पाठवला आहे. फोटो बघून त्यांनी सांगल्याने की साप यो बिनविषारी असा आणि ते कामानिमित्त असत ओरोस गावात, पण आता ते इलेले असत आपल्या घराजवळ. त्रिमकात त्यांचं घर असा. 10-15 मिनटात येतो आहे मी. मतलब बराच झाला नाही तर आमची आज रात्र कठीण होती. रातभर आम्ही नेमका झोप नाही होती. 10-15 मिनटात येतले असते आणि साप पकडतले असत. तर ते पण माझ्यासारखे व्हिडिओ करतात. त्यांचा यूट्यूब चॅनल असा योगेश साटम म्हणाल, इंस्टाग्राम पण असा योगेश साटम म्हणाल. या व्हिडिओच्या माध्यमातून ओळख झालेली असा. ते जर असं पाण्यावालो असतो साप ना, तर बऱ्याच जणांनी म्हटल्याने असता अळमी काढलंस म्हणून साप घराकडे गेलो. व्हिडिओ पण आपलो इलेलो असा. आणि बऱ्याच वर्ष मी अळमी काढतोय, पण अजून त्यागात तरी साप काय आमच्या घराजवळ इलेलो नाही. तर आता थोड्याच वेळात ते येतले असत, योगेश साटम आपले मित्र असत. साप बघूया गावता काय. बरोबर तैसर असा व्हायचो आहे, चाळावता असा. व्हिडिओ करूया, बघूया. जर तुमच्या घराजवळ साप इलो असतात, जर घराच्या आतमध्ये इलो असतात, घराच्या बाहेर असतात तर तो कीटक बेंडकी वगैरे खाऊन जातलो. पण जर घराच्या आतमध्ये इलो असतात आणि जर तुमका भीती वाटत असतात तर नक्कीच सर्पमित्रांका बोलवा. या सर्पमित्रांसाठी एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद. बघूया येतात काय आणि साप आपल्या गावता काय. थंय जाऊन बसलेला असा, पैसर असा, पुढे 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 जाता असा. कसला जनावर हा काय माहिती नाही. हा सरपटणारा जीव असा, साप असा कसलं तरी. लक्ष ठेवतोय. रात्रीची वेळ असा, खंय जाता तो कोण. माका तर जाम भीती वाटता. साप पकडू आणि मारू तर मका लक्ष ठेवा म्हणजे. हा कसा येटाळा केला का बघ. स्वतः काहीतरी कीटक वगैरे खाऊ गेलेलो होतो. हो ना, काय माहिती नाही. कारण आपल्याक जर काय माहिती नसात तर कुठलंही साप पकडूक जाऊ नये. माका ऐसून दिसता असा. हे असे कोळी वगैरे खाता तो हैसर होतो बरोबर. कीटक वगैरे खायच असतो तो आणि तो कीटक खाऊकच इलेलो असा. बघूया, लक्ष ठेवतो असा आपल्याक. येऊन ते धरतले आणि घेऊन जातले काहीतरी. ही आमची गणपतीची खोली असा आणि ह्या गणपतीच्या खोलीच्या वर गेलो असा. हो बघा, हो आता खडे जाता काय माहिती. गावतो काय माहिती. बाहेर पडून जायचं तर मग गावातून येऊक नाही मला तरी अर्धा तास जातलो.
खडे जाता काय माहिती, कोण वाशाने वर इलो तर ती काय खाली जाता, बाहेर पडा शकता, वर येता, बाहेर जाता, बाहेर पडता, खाली येता, खडे जाता, काय समजत ना. आता ह्यो माका दिसलो म्हणून ठीक असा, नाही दिसलो असतो तर रात्री हतरुना बितरुना दिलो तर बियान मारा होईल अर्धा. वर येता खडे जाता काय माहिती. आहे कौला कुचिली तर वांदे होतले. कोण वाशान वर येता, कौला कुचिली तर मेलाव आम्ही कर्मान. हा ह्यो का गणपतीच्या खोली आहेत, गणपतीच्या खोली आहेत. कौला इस्कूची इली ना ह्यो का. हा बाय हा कौला इस्कूची इली तर वांदेच झाले. सोपाच्या वर ह्याच्यावर गेलो, फास्टाक गेलो तो आता. कौला सगळी इस्कूची लागतली. चढले वर. कौला टाकलं तरी चालतील. डेंजर काम आहे. कौला टाकली तरी चालतील. शिडी आणताय होई तर नाही, शिडी आणताय थांबा हो. शिडीचा प्रश्न नाही, पकडून हात धरून चालला नाही. कौला टाकली तरी चालतील. वर गेलो तर गावाचं नाही, कौला गेलो. मग आता जेव्हा सावकाश जेव्हा बाहेरसून बघूया दिसता काय. तातही पांढरा काहीतरी दिसता, तातही थंय काहीतरी दिसता. तात हे असा धावता त्या 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 तो 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 कोण आणा थंयसर हा 2 नंबर कोण आणा. ह्यो 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 2 नंबर कोण ह्यो थंय वळवळला तिकडे ना. होय 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 2 नंबर कोण आणा थंय वळवळल्यासारखा दिसला मग. बरोबर 5टाच्या थंय इला ना असा काय ता पकडल्याने मारे त्याचे ना अरल्यानी. वा 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 सावकाश सावकाश सावकाश. आता रथ धरल्याने असा. नंतर काय ती माहिती घेऊया. आणि तुम्ही सावकाश यावा खाली. इकडे थांबा, शिडी पकडलं व्यवस्थित आली. मी आधी लांब होते, माका जाम भीती वाटत. अरे बिनविषारी असलो तरी माका जाम भीती वाटत. आमका पाहून रातभर झोपाक नको होता. आम्ही नाही जर भेटतो होय बाबा, नाही जर भेटतो काय बाबा ह्या काय तर स्किल या भारी असा यांचा. भरणी वही बाबा हवा वा ह्या बघा काय ता. अरे बाबा 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 माझ्या रे. थोडीफार माहिती सांगा या नंतर. ह्या काय आता बघा नाव आहे तस्कर. तस्कर ट्रिंकेट. अरे वा वा मजा साप आहे. आणि कशासाठी म्हणून आलेला. उंदीर पाली सरडे थैसर होतो थैसर बरोबर. तस्कर नाव म्हणजे पहिल्यांदा कोंबडीची पिल्ल वगैरे पळवतो, त्यासाठी करत याचं नाव तस्कर ठेवलं गेलं होतं. कसे धरतं ते बघा. आमका बाय बघूनच भीती वाटत. अरे बाबा माझ्या अंगाला हे लागलं ना, जाळी लागली. ते का होल मारू काय हे काम भारीच असा. तर हो बिनविषारी साप पकडलेलो असा आमचे मित्र असत योगेश साटम. नाही बाबा माका माग मी अजून असं कापत असे. होल मारून घ्या का. आता तुम्ही खय सोडतालास. जंगलात. जंगलात जिथे लोकवस्ती कमी आहे असं काय प्रॉब्लेम नाही. हा बिनविषारी साप आहे, इथे सोडला तरी चालेल. पण आम्ही रातभर झोपात जाऊ नाही. आम्ही रातभर झोपात जाऊ नाही. होल मारून घ्यावे का. होल मारू का यानंतर हे कसे नेऊन सोडतले. बरोबर हयसर होतो ऐकलास. म्हणजे हय तो कीटक वगैरे खाण्यासाठी इलो आणि इसून तो असो असो गेलो. मी यांका फक्त एक फोटो पाठवलाय ती काढतं वळमी ती अळंबी. हा ते शेतीचे अळमी मशरूम मशरूम साप येतात म्हणतात असं म्हणतात बऱ्याच जणांचा म्हणणं. जवळ जास्त करून बेडकी राहतात.
बेडकी बेडकी तर माका भेटली नाही अजून. त्याच्या आजूबाजूला राहतात बेडकी, अळंबीच्या आजूबाजूला बेडकी आणि कीटक असतात. कीटक असतात ते कीटकच्या मागे बेडकी येतात, बेडकीच्या मागे साप येतात. लोकांचा गैरसमज असा. आता ह्यो जर असो असतो ना फाण्यावालो तर माका धुमाकूळ घातले नसते. आय धावऱ्याचं अळमी काढतोच म्हणा नेलो. अळमी काढून मी खाऊन बरेच दिवस झाले. काय नाही. पण ही लोकांची गैरसमज आहे ना. भरपूर गैरसमजूत भरपूर आहेत आपल्याकडे. त्या मागचं सायंटिफिक रिझन जरा वेगळं असतं. तर आमचे मित्र असत, जे सर्प मित्र असत, परत सिंधुदुर्ग पोलीस असत. एका व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ओळख झालेली असा. बरेच जण म्हाका गाडी घालतात व्हिडिओ करताय म्हणाल, पण व्हिडिओ करून तो एक उपयोग झालेलो असा. ओळख झालेली असा. त्यांचा मूळ गाव त्रिंबक असा आणि ओरोशीत ते सध्या रायगाव असं आणि कामाक असत. सिंधुदुर्ग पोलीस असत. सर्पमित्र म्हणून काम करतात. बरेच त्यांचे व्हिडिओ असतात. योगेश साठा म्हणून योगेश साठम ब्लॉग, योगेश साठा म्हणून यूट्यूब अकाउंट असा. इंस्टाग्राम पण योगेश साठम आता चॅनल टॅग करताय. नक्कीच जर तुमच्या घराकडे साप इलो किंवा इतरही कोणतं जर वन्य प्राणी इलो तर यांचा संपर्क साधा. गैरसमजूत भरपूर असतात सापांच्या बाबतीतल्या. त्या आपण कुठलेही तुमचे क्वेश्चन असतील तर व्हिडिओला कमेंट करा. त्या कमेंटला मी तुमचं उत्तर देईन किंवा त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ पण बनवेल. त्यांनी आमचा ग्रुप बनवलेला असा. हनुमंत वडकर त्यांचे खूप खूप आभार. कारण त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आमची ओळख झालेली आहे. बरेच लोक कनेक्ट झाले आणि प्रत्येकाची अडचण वगैरे पण तुम्ही त्याच्यावरती मांडतात, त्याच्यावरती त्यांचं सोल्युशन पण मिळतं. खूप धन्यवाद त्यासाठी. हा आता जाऊन एका अशा ठिकाणी जिथे मनुष्यवस्ती कमी आहेत, घरं कमी आहेत. हे तर घराच्या मागे पाली उंदीरच्या मागे नाही येतात, पण 200 रुपये तरी पण आपण याला एखाद्या जंगलात जिथे सेफ असेल, मनुष्यवस्ती कमी आहे तिथे आपण याला सोडून देणार. थँक्यू. धन्यवाद तुमचे आधी आभार. आमच्या घराजवळ साप इलेलो जो की बिनविषारी होतो. कीटक वगैरे खाण्यासाठी इलेलो. आणि मी काढलेलं आहे म्हणान नाही. तर आमचे मित्र असत योगेश साटम, जे की सर्पमित्र असत. या व्हिडिओच्या माध्यमातूनच ओळख झालेली असा. इले बऱ्याच मेहनतीनंतर त्यांनी साप पकडल्याने बरोबर 5 टाक गेलेलो. हातानंच पकडल्याने डेअरिंगच काय तर यांचा भारी असा. मानूचा लागत. तर आपल्या एका शब्दाखातर ते गेले आणि साप आमच्या घरातलं त्यांनी धरून नेल्याने. जर तुमच्या घरात साप इलोलो असात तर त्याका मारू नको. सर्पमित्रांका बोलवा. येऊन ते साप पकडून घेऊन जातील आणि निसर्गाच्या सानिध्यात सोडतील. कारण साप ह्यो आपल्या निसर्गाचो अविभाज्य घटक असा. तर आता जेवूया आणि मस्तपैकी झोपून द्यावया. जर ह्यो साप नाही गावतो तर रातभर आमका झोप नाही होती. तर धन्यवाद योगेश साटम.